आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर इथे आली आहे सेकंड जॉबवरती आपल्यासोबत शेअर करत आहे इकडचा मेनू. एक साईड एक साईड राजमा बॉईल करण्यासाठी ठेवला आहे, एक साईड राईस होत आहे आपला, एक साईड राजमा बॉईल, एक साईड मी भाजीसुद्धा कापून घेते भोपळ्याची. तिथे भोपळ्याची भाजी स्टीमवरतीच शिजवून घेणार आहे आपण झाकण मारून. एक साईड मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, मला बनवायचं आहे बटर चिकन. तर दही, अद्रक, लसूण, काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरते मीठ लावून मॅरिनेट करून ठेवले. ते बटर चिकनचं कांदा, टोमॅटो आणि काजू वगैरे बॉईल करून घेतले होते बटरमध्ये छान. त्याच्यानंतर आपण त्याला थंड करून पिसून घेणार आहोत. इथे मी राजमाचा मसाला बनवत आहे छान. राजमाला लागणारा राजमा पहिला बॉईल करून घेत आहे जेणेकरून राजमा शिजेल छान. ते भोपळ्याची भाजी आपली रेडी आहे आणि इथे राजमाचा मसाला आणि राजमा बघा किती छान शिजला आहे. तर इथे मी बटर चिकनसाठी बटर ॲड केलं आहे कढईमध्ये. त्यानंतर सॉटे करून घेत आहे चिकन छान असं. छान चिकन परतून घेतल्यानंतर ते बॅटर आहे ते थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत आपण. काजू, कांदा, टोमॅटोची प्युरी, याच्यामध्ये मी याचा मसाला ॲड करत आहे कांदा टोमॅटोचा छान. आणि ते सुद्धा सिटी लावून घेऊया एक मिक्स करून. एक सिटी लागत आहे छान अशी. तोपर्यंत बटर चिकनसुद्धा आपलं रेडी होत आहे. याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी होती. आणि फॉलो केल्याबद्दलसुद्धा धन्यवाद. ते बटर चिकन रेडी होत आहे. कस्तुरी मेथी ॲड केली छान. 1-2 बॉईल आल्यावरती रेडी आहे आपलं बटर चिकन छान असं. तर बटर चिकन रेडी आहे आपलं. त्याच्यानंतर बघू शकता छान. आणि भोपळ्याची भाजी, कोथिंबीर ॲड केली आहे, स्टीम राईस आणि राजमाचा सुद्धा कलर किती छान आला आहे. कोथिंबीर ॲड केली आपण छानपैकी मस्त असा. राजमासुद्धा शिजला आहे आणि टेस्टी जसा दिसतो आहे तसा टेस्टसुद्धा आहे. सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून. तुम्हाला म्हटलं होतं मी इथे जॉब करते, ते डॉक्टर आहे, तर स्वयंपाक एकदम छान आणि स्वच्छ पद्धतीने करावा लागतं. बघू शकता किचन किती क्लीन अँड व्हाईट आहे. इथे सगळं व्यवस्थित बंद करून जात आहे मी घरी.